नाशिक म्हाडा गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। 49 बड्या बिल्डरकडून गृहप्रकल्पांचं क्षेत्र कमी दाखवून सरकारची फसवणूक केली गेली आहे। 1 एकर जागेवरील प्रकल्पात 20% जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे। मात्र नियम डावलून सरकारची मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। मुद्रांक नोंदणी आयुक्त, भूमी अभिलेख उपसंचालक, पोलीस आयुक्त, नगर रचना संचालकांचा एसआयटीमध्ये समावेश आहे। बावनकुळेंच्या निर्णयामुळे शहरातील बिल्डर लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे। शहरातील अनेक बडे आणि नामांकित बिल्डर अडचणीत येण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।